नमस्कार, अस्वाद कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक चवीच्या अशा चटण्या करणार आहोत। 3 प्रकारच्या चटण्या करणार आहे आपण। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात पहिले आपण टोमॅटोच्या चटणीने सुरुवात करूया। सगळ्यात पहिले मी एक पॅन घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलंय, 1 चमचा जिरं टाकलंय। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण मिरची टाकून घेणार आहे। इथे मी 1 मिरची घेतली तुकडे करून। त्याच्यानंतर मोहरी टाकणार आहे। मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। आता कांदा घालून घेतोय। इथे मी 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेत। कढीपत्ता घालतोय। आता कढीपत्ता धुवून घेतलेला आहे, व्यवस्थित परतून घ्यायचंय। चवीनुसार मीठ टाकलंय। मीठ पहिलं टाकल्यामुळे कांदा व्यवस्थित आपला शिजला जातो। त्याच्यानंतर मी आता अर्धा चमचा लाल तिखट घेतलंय, पाव चमचा हळद घेतली, व्यवस्थित परतून घ्यायचंय। आता आपण टोमॅटो घालून घेणार आहे। इथे मी 2 मीडियम साइजचे टोमॅटो घेतले। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचे। टोमॅटो नीट मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। तर आता आपण चवीनुसार साखर टाकतोय। मी इथे अर्धा चमचा साखर टाकली। जर तुम्हाला साखर नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, पण टोमॅटो कधी कधी आंबट निघतात म्हणून आपण साखर टाकून घेतलेली आहे। चटणी आपण पूर्ण थंड करून घेतली, त्याच्यानंतर मिक्सरला लावतोय। आता आपण 1 चमचा दही टाकणार आहे। चटणी पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण वाटून घ्यायची। बघू शकता तुम्ही, आपण एकसारखी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। या पद्धतीने आता आपली टोमॅटोची चटणी करून झालेली आहे। इडली, डोसा, थालीपीठ या कशाबरोबर पण अतिशय सुंदर अशी लागते। आता आपण फुटाण्याची चटणी करतोय। त्याच्यासाठी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतली, 1 वाटी खोबरं घेतलंय, ओलं खोबरं घेतलंय। इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतले। चवीनुसार मीठ टाकतोय आणि अर्धा लिंबाचा रस करून घेणार आहे आपण। लिंबाचा रस टाकल्यामुळे चटणीला छान चटपटीत चव येते। आणि 1 छोटी वाटी भरून पाणी टाकले। आता मिक्सरला फिरवून घेतली आपण चटणी। बघू शकता तुम्ही, दाट पातळ हवी तशी तुम्ही पाणी घालून करू शकता। या पद्धतीने आपली फुटाण्याची आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे। आपण आता ओलं खोबरं, फुटाणे आणि शेंगदाण्याची चटणी करतोय। 1 छोटी वाटी भरून फुटाण्याची डाळ घेतली, छोटी वाटी भरून शेंगदाणे घेतलेत आणि छोटी वाटी भरून आपण खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपण किसून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मिरच्या घेतल्यात आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 वाटी भरून कोथिंबीर घेतलेली आहे। मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता।
त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे आणि लिंबू घेणारे आपण अर्धा लिंबू आपण पिळून घेतलंय। लिंबामुळे कोथिंबीरचा हिरवापणा तसाच राहील, चटणीला छान हिरवा कलर येईल। आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ। पाणी न घालता आपण पहिलं मिक्सरला फिरवून घेतलंय, बघू शकता तुम्ही। पाणी न घातल्यामुळे शेंगदाणे आणि व्यवस्थित फुटाण्याची डाळ खोबरं वाटलं जाईल। त्याच्यानंतर आता आपण पाणी घालणार आहे। इथे मी अर्धी वाटी घातले पाणी। आता मिक्सरला आपण परत फिरवून घ्यायचं, बघू शकता व्यवस्थित आपलं मिक्सरला फिरवून झालेली चटणी। या पद्धतीने लिंबाचा रस घातल्यामुळे चटणीला हिरवा कलर छान राहिलेला आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। या पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी एका पॅन मध्ये आपण तेल घेतलंय, त्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरं टाकले। जिरी मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेतोय आणि ही छानशी खमंग फोडणी आपण चटण्यांवर टाकून घेणार आहे। या पद्धतीने आपल्या तिन्ही चटण्या छान तयार झालेल्या आहेत। चटणी वाटताना फक्त पाणी कमी जास्त घालायचं, अगदी लागत लागत पाणी घालायचं, एकदम पाणी ओतायचं नाही।